संत गाडगे बाबांची 149वी जयंती मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटल, फोर्ट मुंबई येथे साजरी करण्यात आली। यावेळी बाबांच्या मूर्तींचे पूजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे तसेच केएम हॉस्पिटलचे समाजसेवक डॉक्टर प्रकाश फुटाणे, पद्मावती मानवसेवा ट्रस्टचे विश्वस्त विश्राम भानुशाली संस्थेचे संचालक समाजभूषण एकनाथ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी सर्व मान्यवर मंडळी व मंत्री महोदय यांचे स्वागत केले। संस्थेचे संचालक एकनाथ ठाकूर यांनी धर्मशाळेची संपूर्ण माहिती व गाडगेबाबांच्या सेवा कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली। तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना ब्लँकेट व फळ मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते देण्यात आले। आंबेडकर यांनी धर्मशाळेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला व धर्मशाळेचे व्यवस्थापक अमोल ठाकूर यांना सांगितले की कोणत्याही रुग्णांना काही मदत असेल आमच्याकडे पाठवा, आम्ही मदत करू। धर्मशाळेची साफसफाई, धर्मशाळेचे कामकाज पाहून मंत्री महोदय यांनी समाधान व्यक्त केले व गाडगेबाबांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली व सर्व रुग्णांना व नातेवाईकांना मिष्टान्न भोजन महाप्रसाद देण्यात आला। जयंतीनिमित्त गाडगे महाराज या धर्मशाळेमध्ये संत गाडगेबाबांच्या मूर्तीचं पूजन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। त्या कार्यक्रमाला आरोग्य दूत मंगेशजी चिवटे, केएम हॉस्पिटलचे समाजसेवक डॉक्टर प्रकाश फुटाणे, या संस्थेचे संचालक एकनाथजी ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमानंतर मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांना ब्लँकेट वाटप, फळे वाटप व भोजन महाप्रसाद देण्यात आला। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।